नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति। नवम भागस्य त्रयोदशी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजे मोहिमेला जाण्याच्या तयारीत महालात उभे होते. गेले 4 दिवस राजांचे सामान गडाखाली उतरत होते. महालात सोयराबाई, पुतळाबाई, राजाराम हजर होते. सोयराबाईंनी विचारले, परत येणं केव्हा होणार? उन्हाळ्याच्या मध्यावर आम्ही येऊ. राजाराम पुढे झाले. राजांच्या अंगरख्याला बिलगत त्यांनी विचारले, आबासाहेब, आम्ही तुमच्याबरोबर येऊ? राजांनी त्यांना उचलले. त्यांचा मुका घेत राजे म्हणाले, तुम्ही आलात तर तुमचे दादा महाराज एकटे राहतील ना? राजांची नजर सोयराबाईंच्याकडे वळली. राणीसाहेब, आम्ही निघालो, हातावर दही साखर घालणार ना? मी आणू? पुतळाबाईंनी विचारले. नको, मी आणते म्हणत सोयराबाई महालाबाहेर गेल्या. महाली फक्त राजाराम व पुतळाबाई होत्या. पुतळाबाई म्हणाल्या, तब्येतीची काळजी घ्यावी, अलीकडे दगदग सोसवत नाही. हो, तुम्ही पण काळजी घ्या. युवराजांवर नजर ठेवा, त्यांची आम्हाला काळजी वाटते. दादा महाराजांनी तुम्हाला पण सांगायला सांगितले, राजाराम म्हणाले. राजांची पुतळाबाईंची दृष्टी राजारामांवर खेळली. राजांनी विचारले, काय सांगितलं? राजारामांनी दरवाजाकडे पाहिले. गडबडीने ते म्हणाले, दंडवत. खोटं नाही आबासाहेब, अगदी खरं. राजाराम सांगत होते. आम्ही इकडे येत होतो, दादा महाराजांना म्हणालो चला, तर ते म्हणाले आबासाहेब रागवतील. आम्ही एकटेच यायला निघालो, तर ते म्हणाले तुम्ही जात आहातच तर आमचा दंडवत सांगा. आबासाहेब, दंडवत म्हणजे काय हो? राजांनी राजारामांना एकदम उराशी कवटाळले. क्षणभर ते काहीच बोलले नाहीत. बाळराजे, दंडवत म्हणजे पाया पडणं. जी माणसं वयानं मोठी असतात पण मनानं नसतात, ज्यांना मोठेपणा हवं असतो पण क्षमा करण्याची ताकद नसते, त्यांच्या वाट्याला जे पाया पडणं येतं त्याला दंडवत म्हणतात. बिचाऱ्या राजारामांना काही समजले नाही. ते काहीतरी विचारणार तोच सोयराबाई आत आल्या. चला, आमच्या निघण्याची वेळ झाली. राजांनी हातावर दही घेतले आणि ते राजारामांबरोबर चालू लागले. राजे सदरेवर आले. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. अनाजी आधीच पुढे गेले होते. राजांच्या बरोबर महादरवाजापर्यंत मोरोपंत, बाळाजी वगैरे मंडळी गेली. राजांनी सर्वांना निरोप दिला. महादरवाजाची नौबत चढली. राजेगडाखाली उतरल्याचे सर्वांना कळले. अधुना नवम भागस्य चतुर्दशी कथा एषा. संभाजीराजांनी राजांच्या महालात प्रवेश केला. युवराजांची नजर त्या महालावरून फिरत होती. मनोहारी पलंगावर आच्छादन घालीत होती. पावलांच्या आवाजाबरोबर मनोहारीने मागे वळून पाहिले. युवराजांना पाहून मनोहारीच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. युवराज पलंगाजवळ आले. पलंगाखाली ठेवलेली तस्ते पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, ही तस्त बरी इथं? आताशा रात्री खोकला येतो. आबासाहेबांना आता कष्ट सहन होत नाहीत. साताऱ्याला गेले तेव्हा रात्रभर डोळा लागला नव्हता. युवराज वळले. राजांच्या देव्हाऱ्याकडे त्यांची पावले वळली. आबासाहेबांना साऱ्यांना शिस्त लावता येते, पण स्वतःला मात्र. युवराज तिच्याकडे पाहत होते. रागवू नको मनोहारी, आबासाहेबांचा उपमर्द करण्यासाठी आम्ही बोललो नाही. ते आमच्या मनातही नव्हतं. मनोहारी हसली. मी कधी रागवले? तुला सांगायला हरकत नाही, पण अलीकडे आमचा जीव सारखा घाबरतो. आम्ही काही केलं बोललो तरी त्याचा अर्थ उलट घेतला जातो. मनोहारी गालिचाची गुंडाळी करीत होती. ती काही बोलली नाही. युवराज राजांच्या देव्हाऱ्यासमोर उभे होते. नेहमी दिसणारी जगदंबेची मूर्ती, स्फटिकाचे शिवलिंग, दासबोधाची पोथी यांपैकी काहीच तेथे नव्हते. आपले देवराजांनी संगती नेल्यामुळे देव्हारा रिकामा होता. रिकामा देव्हारा बघायला बरा वाटत नाही हो. आबासाहेब गडावर नसले की गडसुद्धा असाच मोकळा वाटतो. पुतळाबाई महालात आल्या. संभाजीराजांनी त्यांना मुजरा केला. पुतळाबाई मनोहारीला म्हणाल्या, मनू, तुझं आटोपलो की नाही? जी, झालंच. लवकर आटोप आणि मुदपाक खाण्याकडे जा. आज वातावरण गरम दिसतंय. काय झालं? युवराजांनी विचारले. काही व्हावंच लागतं असं काही नाही, पुतळाबाई हसून म्हणाल्या. आणि आज तुमची ही चौकशी चालली होती? बापरे, संभाजीराजे उद्गारले. कुणी काही बोलायच्या आधी राजसदर गाठलेली बरी. मी तेच सांगणार होते. संभाजीराजांनी पुतळाबाईंच्याकडे पाहिले. निश्वास सोडून ते जायला वळले. कुणाशी 4 शब्द बोलावे म्हटलं तरी आम्हाला जागा राहिली नाही. साऱ्यांनाच आम्ही नको वाटतो. शंभूराजे, मागे वळा, शपथ आहे. पाऊल पुढं टाकलं तर. संभाजीराजांनी मागे वळून पाहिले. पुतळाबाई निश्चल नजरेने त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित कायम होते, पण नाकपुड्या रुंदावल्या होत्या. डोळे पाणावले होते.
एकदा बोललात, मी असेपर्यंत पुन्हा असं बोलू नका. उभ्या जागी संभाजीराजे गहिवरले. ते बोलण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्या कानांवर शब्द आले, जा. संभाजीराजे सदरेवर गेले तेव्हा सदर उभी होती. मोरोपंत, आनंदराव, बाळाजी, रघुनाथ पंत ही मंडळी हजर होती. खुद्द सोयराबाई सदरेवर होत्या. त्यांना पाहून संभाजीराजांना आश्चर्य वाटले. त्यांनी मुजरा केला. साऱ्यांनी संभाजीराजांना मुजरे केले. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर वेगळेच हसू प्रगटले. या युवराज, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आम्ही सदरेवर आलो याचं आश्चर्य वाटलं ना? तसं नाही आईसाहेब, आम्हाला का सदरेवर यायची हौस आहे, पण करणार काय? युवराज आपला महाल सोडायला तयार नाहीत. मोहिमा तशाच अडून पडलेल्या. आज्ञा झाली तर आम्ही मोहिमेवर जाऊ. कोण सांगणार जा म्हणून? धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं असं झालंय. आपला संताप आवरून संभाजीराजांनी विचारले, आम्ही समजलो नाही. त्यात न समजण्यासारखं काय आहे? तुम्हाला मोहिमेवर पाठवलं आणि काही प्रताप गाजवले तर त्याला जबाबदार कोण राहणार? त्याचसाठी आम्ही गडावर राहिलो. नुसतं राहून काय उपयोग? त्यानं स्वभाव कसा बदलेल? आईसाहेब, डोळे कशाला काढता? आम्हाला का तुमची थेरं कळत नाहीत? जगदीश्वराच्या सेवेसाठी नेमलेल्या कलावंतिणी नोकरी सोडून का गेल्या? एकदा गळ्यातली कवड्यांची माळ उतरली, मोकळे झालात. संभाजीराजांना ते सारे असह्य होत होते. सारे खाली मान घालून उभे होते. भर सदरीत सोयराबाईंनी असे बोलावे हे कोणालाच रुचले नाही. संभाजीराजांची संतप्त नजर सोयराबाईंवर खेळली. संभाजीराजांना आलेला संताप पाहून सोयराबाईंना आनंद झाला होता, पण तो क्षणभरच टिकला. आईसाहेब, फार गैरसमज होतोय आपला. कलावंतिणी पळाल्या त्या आमच्या वर्तनामुळे नव्हे, तुम्हाला सल्ला देणाऱ्या अनाजींच्यामुळे पळाल्या. युवराज, सोयराबाई म्हणाल्या. ऐका, फार ऐकलं. आता थोडं ऐकून घ्यावं. कलावंतिणीची बिदागी त्यांना पोहोचली नाही. कलावंतिणींना राहायला गडावर घरटं दिलं नाही. त्या जाचाला कंटाळून कलावंतिणी नोकरी सोडून गेल्या. हवं तर मोरोपंतांना अथवा खुद्द अनाजींना विचारा. या विषयात आपल्याला सर्व माहिती दिसते. शांतपणे संभाजीराजे म्हणाले, आईसाहेब, आपल्या ध्यानी येत नसेल म्हणून मी सांगतो. ही सदर आहे. आम्ही युवराज आहोत. आबासाहेबांनी आम्हाला राजकारणात गुंतवलं आहे. इथं बेइज्जत झालेली आम्हाला खपणार नाही. युवराज, मोरोपंत उद्गारले. खामोश. आणि गेलेल्या कलावंतिणींबद्दल म्हणाल तर त्यांना आणण्यासाठी खुद्द मोरोपंतांनी पत्र पाठवली आहेत. थोड्याच दिवसात कलावंतिणी गडावर सेवेला हजर होतील. कलावंतिणी नेमल्या त्या आम्ही नव्हे, आबासाहेबांनी. त्यांना या विषयात कितपत ज्ञान आहे ते आम्हाला माहीत नाही. युवराज, संतप्त सोयराबाई उसळल्या. हा मासाहेब, आता काही न बोलता आपण इथून जावं, ही आमची नम्र विनंती आहे. सदरेवर घडलेला प्रकार जर आबासाहेबांच्या कानांवर गेला तर त्यांना आनंद वाटेल असं आम्हाला वाटत नाही. शेवटच्या वाक्याने सोयराबाई भानावर आल्या. सर्वांवरून नजर फिरवून त्या मालाबाहेर गेल्या. नवम भागस्य पंचदशी कथा एषा. मोरोपंत अकोला सोंधे मोहिमेवर रवाना झाले. संभाजीराजे मात्र गडावरच राहिले. पाचाडला सुद्धा ते कधी उतरले नाहीत. कवी कलश यांच्याबरोबर किंवा आपल्या महालात ते नेहमी असत. सोयराबाईंच्या महाली मात्र मंत्र्यांची वर्दळ वाढली होती. नकळत राजकारणाची सूत्रे तेथून फिरू लागली होती. सकाळी स्नान आटोपून संभाजीराजे महालात आले. येसोबाईंनी दुधाचा पेला समोर ठेवला. तो पेला उचलत संभाजीराजांनी सांगितले, आम्ही देवाला जाऊन येतो. लवकर यावं. का? आज सासूबाई जाणार आहेत. कुठं? साताऱ्याला. ते बरं, आपल्याला माहीत नाही. काय? आबासाहेबांची तब्येत बरी नाही म्हणून कालच बातमी आली. तब्येत जास्त बरी नाही म्हणे. संभाजीराजे क्षणभर विचारात पडले. दुसऱ्याच क्षणी दूध संपवून ते महालाबाहेर पडले. सदरेवर बाळाजी काहीतरी लिहित होते. संभाजीराजांना पाहून ते गडबडीने उठले. बाळाजी, काल साताऱ्याहून खलिता आला? जी. मग तो आम्हाला का दाखवला गेला नाही? तो राणीसाहेबांनी घेतला. कुणाच्या नावाचा खलिता होता? रामचंद्र पंतांच्या. असं? आबासाहेबांची तब्येत बरी नाही? जी. काय होतं? इथून गेल्यापासून तब्येत बिघडली आहे. मस्तक शूळ आहे. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत आहे. बाळाजी, युवराज म्हणून नको, पण त्यांचे चिरंजीव म्हणून तरी ते आम्हाला सांगायचं होतं. घर फिरतं आहे, वासे पण फिरायचेच, पण असलं वर्तन एक ना एक दिवस सर्वांनाच त्रासदायक होईल. संभाजीराजे तसेच वळले. ते सरळ सोयराबाईंच्या महाली गेले. बाहेरच्या सोप्यात सामानाच्या संदुका तयार होत होत्या. आतून आलेले रामराजे ओरडले, दादा महाराज आले. संभाजीराजांना बिलगत्ते म्हणाले, आम्ही साताऱ्याला जाणार. ठीक.
राजारामांच्यासह संभाजीराजे बैठकीच्या खोलीत आले. सोयराबाई येताच मुजरा झडला. सोयराबाईंनी विचारले, सदरेचे युवराज महाली बरे आले? त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत संभाजीराजांनी विचारले, आबासाहेबांची तब्येत बरी नाही? हो. आपण साताऱ्याला जाणार? हो. का? आम्ही येऊ? फक्त आम्हालाच बोलवलं आहे. असं? आणखीन काही विचारायचं होतं? संभाजीराजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले, मुजरा केला आणि ते निघून गेले. 2 प्रहरी सोयराबाई आणि राजाराम दासी परिवारासह गडाखाली उतरले. संभाजीराजांच्या मनाची तगमग झाली होती. ते कवी कलशांच्याकडे गेले. कवी कलशांच्या बैठकीवर संभाजीराजे बसले. कलश आपल्या संजाबावरून हात फिरवीत त्रस्त युवराजांच्याकडे पाहत होते. युवराज, जीवावरचं दुखणं आहे, पण महाराज यातून बरे होतील. मी कुंडली पाहिली आहे, काळजी करू नका. संभाजीराजांचे डोळे भरून आले. आबासाहेब आजारी आहेत आणि त्यांना आम्ही भेटू शकत नाही. आम्ही फक्त नावाचे युवराज राहिलो. शांत व्हा युवराज, हीच परिस्थिती कायम राहणार नाही. वारे बदलू लागतील, महाराजांचं मन वळेल. पण काय? भविष्यकाळ कठीण आहे. आपल्या विरुद्ध अनेक शत्रू उभे राहतील असं दिसतं. यापुढची पावलं सावधगिरीनं टाकायला हवीत महाराजांनीही. काय सांगता युवराज? राजकारणात माया ममतेला स्थान नसतं. महाराजांसाठी एक होम करावा असं वाटतं. विलंब न लावता करा. मी पंतांना पाठवितो. सर्व साहित्य मागून घ्या. युवराज उठले. कवी कलश म्हणाले, थोडं थांबावं. कलश आत गेले. येताना तबकातून पेला घेऊन आले. राजांच्या हाती त्यांनी पेला दिला. आज सोमवार ना? देवाचा प्रसाद. संभाजीराजांनी हसून भांगेचा पेला हाती घेतला. त्या पेल्याचा स्वाद घेत संभाजीराजे म्हणाले, इथल्यासारखी भांग कुठंच होत नाही. तेही शास्त्र आहे युवराज. युवराजांनी भांग घेतली. त्या भांगेने त्यांना थोडे बरे वाटले. कलशांनी दिलेला विडा घेऊन ते वाड्याकडे चालू लागले. थंडीतला गारवारा अंगाला सुखावीत होता. कुशावर्ताचा तलाव कमळांच्या पानांनी आच्छादला होता. नव्या पालवीने सजलेल्या रानातून अनेक पक्ष्यांचे आवाज कानांवर येत होते. पायवाटेने युवराज चढण चढत होते. सायंकाळच्या तिरप्या किरणात बाजारपेठ उभी होती. युवराजांना मुजरे झडत होते. युवराज मुजऱ्यांचा स्वीकार करीत होळी चौकात आले. कातळाला वळसा घालून ते नगारखान्याकडे पोहोचले. नगारखान्यावरचा भगवा ध्वज नजरेत येताच संभाजीराजांना महाराजांची आठवण झाली. क्षणात संताप उफाळला. पुतळाबाई महालात कशिदा विणीत बसल्या होत्या. दाराशी युवराज आलेले पाहताच त्यांनी हातातले काम बाजूला ठेवले. कुठं फिरायला गेला होता? नाही, कवी कलशांच्याकडे गेलो होतो. काय सांगितलं? पुतळाबाईंनी काळजीने विचारले. कुंडलीवरून काळजीचं कारण नाही असं ते म्हणाले. संभाजीराजांचा संताप उफाळला. आम्ही आबासाहेबांच्या पोटी जन्म घेतला आणि त्यांची चौकशी कुंडलीवरून करतो आहोत. कुणाला आमच्या हयातीची जाणीव नाही. आम्हाला काय वाटतं याचा विचार कुणाला सुचत नाही. घरच्या नोकऱ्यांची किंमतसुद्धा आम्हाला राहिली नाही. कलशांच्याकडे पेय जास्त झालं वाटतं. संभाजीराजांनी घाबरून पुतळाबाईंच्याकडे पाहिले. त्यांनी आपला घाम टिपला. ते चाचरत म्हणाले, आमचं चुकलं का? चुकलं नाही, पण तुमच्या लक्षात येत नाही की आम्ही सुद्धा गडावरच आहो. आम्हाला काही वाटत नसेल? बोलता बोलता पुतळाबाईंचा आवाज भरून आला. त्यांनी डोळ्यांना पदर लावला. संभाजीराजे गडबडीने पुढे झाले. पुतळाबाईंच्या जवळ बसत म्हणाले, आम्ही आमचाच विचार केला. आम्ही चुकलो. आईसाहेब रडू नका. आमच्याजवळ आमची पुण्याई नसेल, पण आबासाहेब लाखाचे पोशिंदे आहेत. ती पुण्याई वाया जायची नाही. आबासाहेब बरे होतील ही आमची खात्री आहे. पुतळाबाई आपल्या दुःखाला वाट देत होत्या. फार दिवसांनी ऐकलेल्या मायेच्या शब्दांनी त्यांचे मन हलके होत होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.